नमस्कार मंडळी, आईचा बटवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. मंडळी, पावसाळा सुरू होण्यापूर्वी काळे ढग पाहिले की मन आनंदून जाते. एकदा का पाऊस पडला की सगळा उकडा जाईल असे वाटत राहते. पण पाऊस सुरू झाल्यानंतर चित्र पूर्णपणे बदलते. चिखल, ओले कपडे, सतत छत्री किंवा रेनकोटची गरज, त्यासोबत सर्दी, खोकला, ताप, दम्याचा त्रास, सांधेदुखी आणि पचनाचे विकार हे सगळे आपल्याला त्रास देऊ लागतात. आयुर्वेदानुसार पावसाळा हा आरोग्याच्या दृष्टीने सर्वात संवेदनशील ऋतू मानला जातो. कारण या काळात आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनशक्ती दोन्ही कमी होतात. त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत पावसाळ्यात शरीराची काळजी कशी घ्यावी, कोणते पदार्थ खावेत, कोणते टाळावेत आणि आयुर्वेद यावर काय सांगतो. सर्वप्रथम हे समजून घेऊया की पावसाळ्यात आजारांचे प्रमाण वाढतेच का. पावसामुळे वातावरणात आर्द्रता वाढते, सूर्यप्रकाश कमी होतो आणि हवेत गारवा निर्माण होतो. आयुर्वेदानुसार यामुळे शरीरातील जठराग्नी म्हणजेच पचनशक्ती मंदावते. जेव्हा पचनशक्ती कमी होते तेव्हा अगदी साधे अन्नही व्यवस्थित पचत नाही. त्यामुळे अपचन, गॅस, उलट्या, जुलाब, पोटदुखी यासारखे त्रास वारंवार सुरू होतात. याशिवाय या ऋतूत अन्न आणि पाणी सहज दूषित होते. बुरशी, जंतू, विषाणूंची वाढ झपाट्याने होते. त्यामुळे टायफॉइड, गॅस्ट्रो, व्हायरल इन्फेक्शन, सर्दी, खोकला अशा संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. दम्याचे रुग्ण, सांधेदुखी किंवा त्वचारोग असलेल्या व्यक्तींनाही या काळात त्रास अधिक जाणवतो. पावसाळ्यात आरोग्य कसे जपावे हे आपण जाणून घेऊया. पावसाळ्यात शक्यतो किमान 20 मिनिटे उकळलेले आणि कोमट पाणी प्या. बाहेर जाताना घरचे उकळलेले पाणी सोबत ठेवा. बाहेरचे पाणी शक्यतो पिणे टाळा. या ऋतूत नेहमी ताजे, गरम आणि सुवाच्य अन्न खावे. फ्रीजमध्ये ठेवलेले शिळे अन्न टाळावे. मूग तांदळाची खिचडी, मुगाचे कडण, कुळथाचे सूप, पिठले आणि दह्याची निवळी हे उत्तम पर्याय आहेत. स्वयंपाकघरात आलं, हळद, हिंग, मिरी, ओवा, दालचिनी, पिंपळी आणि सैंधव मीठ यांचा वापर नेहमी करावा. हे मसाले पचन सुधारतात आणि संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करतात. पावसात भिजल्यानंतर किंवा सर्दी खोकल्याची सुरुवात झाल्यास तुळस, गवती चहा, आले, पुदिना आणि खडीसाखर घालून तयार केलेला हर्बल चहा अत्यंत उपयुक्त ठरतो. हा चहा लहान मुलांनाही देता येतो. या ऋतूत गार पाणी, शीतपेय, आईस्क्रीम, फ्रोझन फूड आणि जास्त तेलकट किंवा तळलेले पदार्थ टाळावेत. भजी खाण्याचा मोह झाला तरी मर्यादित प्रमाणातच खावी. स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. हात स्वच्छ धुवावे. अन्न झाकून ठेवावे. पावसात भिजलेले कपडे लगेच बदलावे आणि पाय नेहमी स्वच्छ व कोरडे ठेवावे. कारण या काळात बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. नखे लहान ठेवा आणि नेहमी स्वच्छता राखावी. बाहेर फिरणे कमी झाले तरी घरामध्ये चालणे, योगासने आणि प्राणायाम नियमित करावा. त्यामुळे शरीर सक्रिय राहते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. सांधेदुखी, कंबरदुखी किंवा त्वचेचे विकार असणाऱ्यांनीही नियमित कोमट तेलाने मालिश करावे. मंडळी, पावसाळा हा निसर्गाचा सर्वात सुंदर ऋतू आहे, पण तोच आपल्या आरोग्याची सर्वात मोठी परीक्षा घेणारा ऋतू देखील आहे. जर आपण योग्य आहार, स्वच्छता, उकळलेले पाणी, नियमित व्यायाम आणि आयुर्वेदाने सांगितलेली साधी जीवनशैली पाळली तर पावसाळ्यातील बहुतांश आजारांपासून सहज बचाव करता येईल. तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.